हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्रेकआउट स्टॉक. आज मी खूप चार्ट बघितले पण ब्रेकआउट स्टॉक असे जास्त नाही मिळाले. तर आज फक्त 2 स्टॉक मिळाले आहेत. त्यामध्ये एक ब्रेकआउट येण्याचा बाकी आहे आणि एक ब्रेकआउट आलेला आहे. तर चला मग बघूया. आपण बघत असतो ब्रेकआउट स्टॉक. जर स्टॉकवर ब्रेकआउट नसेल तर त्याला घेऊन सुद्धा काही हे पण नसतं, फायदा पण नसतो. त्यामुळे आपण 2 स्टॉक घेणार आहे आणि स्टॉकचं नाव आहे, ही कंपनी आहे ACI. 2022 ला लिस्ट झालेली होती. त्यानंतर यावर असा छान असा ब्रेकआउट आलेला आहे बघा. बघू शकता तर रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आणि इथं रिटेस्ट जरूर होणार झाला तर, आणि इथं सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, हा सपोर्ट हा सपोर्ट आणि तो ब्रेकआउट. तर याची घ्यायची लेव्हल आहे 680 किंवा 700 पर्यंत हा स्टॉक येऊ शकतो. पण आपण आता ब्रेकआउटवर काही क्वांटिटी ऍड करू शकतो, नंतर काही क्वांटिटी ऍड करू शकतो. तर फर्स्ट स्टॉक आहे ACI. तर हा चार्ट आहे, डेली चार्ट आहे. आता आपण सेकंड स्टॉक बघणार आहे इपिग्राल. इपिग्राल लिमिटेड मध्ये बघा, इथे एक डरबॉक्स बॉक्स बनलेला आहे. बघा डरबॉक्स बॉक्स, आणि इथं व्हॉल्यूम सुद्धा आलेले आहेत बघा. व्हॉल्यूम व्हॉल्यूम इथं व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत. इथं ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. याचं टार्गेट आपण बघूया. फर्स्ट टार्गेट राहणार आहे 1297 आणि सेकंड टार्गेट आहे 1600. तर अशा प्रकारे आपण 2 स्टॉक बघितले. फर्स्ट आहे ACI, हा डेली ब्रेकआउट. इपिग्राल आहे विकली ब्रेकआउट, आणि याचे टार्गेट सुद्धा बघितले. स्टॉप लॉस लावायचा असेल इथं आपण या कॅन्डलचा लो लावू शकतो 1035. आणि विकली चार्ट आहे, विकली चार्टला वेळ लागतो. तर मी जे हे स्टॉक सांगितले हे स्टॉक मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगितले आहे. माझं या स्टॉकमध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही. तर अशा प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.